वर्ल्ड ऑफ वुमेन बुलेटिनचा हा चौथा आठवडा. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. या एपिसोड मध्ये सुद्धा आपण महाराष्ट्रातल्या महिलांच्या जिद्दीच्या, संघर्षाच्या आणि त्यांनी निर्माण केलेल्या यशस्वी वाटचालीच्या प्रेरणादायी कथा बघणार आहोत. चला तर मग नवराष्ट्राच्या स्त्री विश्वातल्या वर्ल्ड ऑफ वुमन म्हणजेच वाव बुलेटिनची सुरुवात करूयात. हॉस्पिटलमध्ये जर मुलगी झाली तर ती मुलगी झालेली हे नातेवाईकांना सांगणं मला एखादी डेट डिक्लेअर करायसारखं अवघड गोष्ट वाटायची. एकतर मी रुग्ण कधीच नव्हते, कारण मी त्याला रुग्ण म्हणवून घेत नाही. कारण एखाद्या गोष्टीकडे आपण ज्या नजरेने बघतो त्या नजरेने आपल्याला ती दिसतं. जर का मुलांना बोलावलेलं असेल आणि तिकडे दारू पिणारे आम्हाला माहिती असेल तरी आम्ही मुलांना आवर्जून घेऊन जातो, टाळत नाही न्यायला. कारण मुलांना पण हे कळू दे की त्या पार्टीमध्ये आपण न पिता सुद्धा कसं वावरू शकतो. घराचं वातावरण वगैरे चांगलं नाही, अशा गोष्टी खूप कानावर आल्या. पण पप्पांकडे हिंमतच सोडली नाही. पप्पांचं म्हणणं होतं की मला माझ्या मुलीवर विश्वास एवढा आहे की जेवढा माझ्या मुलावर आहे. आपण म्हणतो ना, मुलगा झाला तर वंशाला दिवा मिळतो. अजूनही आपल्या समाजात हा विचार इतका घट्ट बसून राहिलाय की मुलगी जन्माला येण्याआधीच तिचं आयुष्य हिरावलं जातं किंवा मग जन्मानंतर सुद्धा तिचं स्वागत न होता तिला नाकारलं जातं. पण या काळोखात सुद्धा काही लोक असे आहेत जे फक्त बोलत नाहीत तर कृतीतून समाजाचा विचार बदलतात. पुण्यातल्या अशाच एका डॉक्टरांनी वंशाचा दिवा या जुन्या मानसिकतेलाच आव्हान दिलंय. जे मुलगी नाकारत होते त्यांनीच वाजत गाजत मुलीच्या जन्माचं स्वागत केलंय. चला पाहूयात डॉक्टर गणेश राख यांची प्रेरणादायी कहाणी. आपल्या आजूबाजूला आजही असे कित्येक लोक आहेत ज्यांना कुटुंबात वंशासाठी दिवा म्हणून मुलगाच पाहिजे असतो. त्यामुळे काही लोक गर्भात मुलगी असल्याचं समजताच तिचा जीव घेतात किंवा जन्मानंतर तिला फेकून देतात, तर काही जण मुलाच्या आशेत मुलींच्या जन्माच्या रांगा लावतात. वंशाच्या दिव्यासाठी असा हट्ट अजूनही समाजात होत असताना दुसरीकडे पुण्यात एक डॉक्टर आहेत ज्यांनी कृतीतून अशा हट्ट करणाऱ्या लोकांची मानसिकताच बदलली. वंशाच्या दिव्याची वाट बघणाऱ्यांनीच मुलीच्या जन्माचं जंगी स्वागत केलं. त्या डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर गणेश राख, जे गेल्या 15 वर्षांपासून बेटी बचाव अभियान राबवत आहे. आमच्या मेडिकल हॉस्पिटलची स्थापना जवळजवळ 2007 म्हणजे 18-19 वर्षापूर्वी झालेली आहे. आणि जो 15, 16, 17, 18 वर्षाचा जो काळ होता तो खूप मुलींच्या बाबतीत भयानक होता. म्हणजे हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस कुठलीही गरोदर स्त्री तपासणीसाठी यायची त्यावेळेस तिच्या आणि तिच्या बरोबर येणाऱ्या सर्व नातेवाईकाची असायची की मुलगाच झाला पाहिजे. आणि ते नकळत ते सगळं प्रेशर त्या आईवर यायचं. आणि ज्यावेळेस डिलिव्हरीच्या टायमिंगला सर्व नातेवाईकांना म्हणजे असे मुलाची वाट बघत बसलेली असायची. मुलगी होऊ शकते ह्या बाबतीत कोणी साधा विचार सुद्धा करत नव्हता. मुलगा झाला, नातेवाईक खुश, सगळ्या हॉस्पिटलमध्ये आनंद उत्सव, आनंदाने सर्वांना मिठाई द्यायचे, आनंदाने हॉस्पिटलचे बिल भरायचे आणि आनंदाने मुलाला घरी घेऊन जायचे. पण ह्या उलट परिस्थिती मुलगी झाल्यावर असायची. मुलगी झाल्यावरती मी खूप वेळा आईला रडताना पाहिले, नातेवाईक हॉस्पिटलमध्ये निघून गेलेले पाहिलेत. हॉस्पिटलचं बिल भरताना बिल कोण भरणार, माहेरचे भरणार की सासरचे भरणार, ह्याविषयी हॉस्पिटलमध्ये झालेली भांडणं पाहिलेली. बऱ्याच वेळा मला असं जाणवायचं म्हणजे आमच्या मेडिकल प्रोफेशनमध्ये सर्वात अवघड गोष्ट असते की एखाद्या पेशंटची हॉस्पिटलमध्ये जर डेथ झाली तर ती डेथ नातेवाईकांना समजून सांगणं, डिक्लेअर करणं ही सर्वात अवघड गोष्ट असते. कारण नातेवाईकाची रिॲक्शन खूप वाईट असते अशा वेळेस. मला त्यावेळेस म्हणजे 15-16 वर्षापूर्वी हॉस्पिटलमध्ये जर मुलगी झाली तर ती मुलगी झालेली हे नातेवाईकांना सांगणं मला एखादी डेट डिक्लेअर करायसारखं अवघड गोष्ट वाटायची. 2012 मध्ये बेटी बचाव अभियान डॉक्टर राख यांनी सुरू केलं आणि आतापर्यंत 2,500 मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या आई वडिलांकडून कोणतंही शुल्क घेतलं गेलेलं नाहीये. समाजात मुलींचा जन्म हा एक उत्सव म्हणून साजरा व्हावा आणि स्त्री भ्रूण हत्या रोखता यावी हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. पुण्यातल्या हडपसर इथल्या मेडिकेअर हॉस्पिटलमधून आजपर्यंत भविष्यातल्या हजारो दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी यांचं या जगात स्वागत झालं. त्यामुळे मग साधा आम्ही सिंपल विचार केला की ठीक आहे, मुलगा झाल्यावर सगळे नातेवाईक खुश असतात, खुशीने हॉस्पिटलचं बिल देतात. आपण काय करायचं, मुलगा झाल्यावरच हॉस्पिटलचं बिल घ्यायचं. मुलगी झाल्यावरती ह्यांना अजिबात बिल द्यायला इंटरेस्ट नसतो, नाराज असतात. तर आपण मुलीच्या जन्माचं कोणतंही बिल घ्यायचं नाही. मुलाच्या जन्माचं हे आनंदाने स्वागत करतात, सर्वांना मिठाई देतात, आनंदाने मुलाला घरी घेऊन जातात.
पण मुलीला बाबतीत मात्र नाखुश असतात मुलगी झाल्यानंतर. तर आपण मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं, म्हणजे हॉस्पिटलच्या वतीनेच आपण केक आणायचा, केक कापायचा, मिठाई वाटायची, कॅन्डल लाइटिंग करायचं, फुलांचा वर्षाव करायचा आणि अगदी वाजत गाजत, म्हणजे अगदी गणपतीची मिरवणूक काढल्यासारखं आम्ही नवरात्रामध्ये लक्ष्मीची मिरवणूक, देवीची मिरवणूक काढल्यासारखं आम्ही वाजत गाजत तिला तिच्या घरी सोडून येतो, त्यांच्या घरी सोडून येतो. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी सोडून येतो त्यावेळेस त्यांच्या आसपासचे सगळे लोक असे सजवलेली गाडी कोण आले म्हणून सगळे गोळा होतात आणि नंतर त्यांना समजतं की यांच्या घरी मुलीचा जन्म झालेला आहे म्हणून. तर ह्या असं करत करत जवळजवळ 2536 पेक्षा जास्त मुलीच्या जन्माचं म्हणजे पूर्णपणे आम्ही म्हणजे डिलिव्हरीही मोफत केली आणि 2536 पेक्षा जास्त मुलींच्या जन्माचं आम्ही हॉस्पिटलमध्ये स्वागत केलं. डॉक्टर राख यांचं कार्य केवळ पुण्यापर्यंतच सीमित राहिलं नाही, तर परराज्यातून सुद्धा त्यांना स्त्री भ्रूण जन्माबद्दलच्या अनेक कार्यक्रमांमध्ये जनजागृतीसाठी बोलवण्यात आलं. बिग बी अमिताभ बच्चन, महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्यासोबतच देशातल्या अनेक सेलिब्रिटीजनी त्यांच्या कार्याचा गौरव केलाय. असंच एक 13-14 वर्षापूर्वी मी दुपारी हॉस्पिटलमध्ये बसलो होतो आणि एक लेबर म्हणजे साधारणतः नॉर्थ साईडचा असेल, UP किंवा बिहारमधला असेल, तो आला दुपारी. ओळखीचं होतं माझ्या इथं, कारण मी माझ्या त्यावेळेस हॉस्पिटलच्या परिसरामध्ये खूप मोठी वेगवेगळ्या कंस्ट्रक्शन साईडची कामं बांधकामांची चालली होती, त्यामुळे लेबर कॅम्प इथं जास्त होते आणि तो नेहमी माझ्याकडे मध्ये मध्ये यायचा. तर आल्यानंतर आल्या की म्हटलं बरं झालं, मला डॉक्टर साहेब आपण भेटलात, मला मी जरा टेन्शन मध्ये, मला जरा थोडी हेल्प आपली पाहिजे, मदत पाहिजे. तर म्हणलं काय पाहिजे तुम्हाला मदत सांगा. म्हणलं माझी पत्नी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होती आणि तिथं त्यांना अर्जंट सिझेरियन डिलिव्हरी सांगितली. तर म्हणलं बाबा तिथल्या डॉक्टरांनी तर सिझेरियन डिलिव्हरी सांगितली, म्हणलं मग करून टाकायला काही हरकत नाही, का डॉक्टर सांगतात त्यांच्या सल्ल्याच्या विरुद्ध जाणं योग्य नाही आणि वेळ पण नको जायला, करून टाक. तर मला मी जरा थोडं टेन्शनमध्ये, करायचा काही प्रॉब्लेम नाही पण मी टेन्शनमध्ये, मला पहिल्या 2 मुली आणि आता जर मुलगी झाली तर मैं पूरा बर्बाद हो जाऊंगा आणि हॉस्पिटलचं बिल भरायला पण माझ्याकडे पैसे नाही. म्हणजे ठीक आहे, मुलगी झाल्यावर बर्बाद होशील, हॉस्पिटलचं बिल भरायला पैसे नाहीत, पण मुलगा झाल्यावर काय करणार. मग तो मला मुलगा झाल्यावर काही प्रॉब्लेम नाही म्हणला. मुलगा झाल्यावर माझ्याकडे पैसे नाहीत, मी माझ्या ठेकेदाराकडून कॉन्ट्रॅक्टदाराकडून पैसे घेईन. त्यांनी नाही दिले, नातेवाईकाकडून मागवण, त्यांनी पण नहीं दिले तो मैं खुद को बेच भी दूंगा, लेकिन हॉस्पिटल का बिल मैं खुशी से दूंगा. लेकिन लड़की होने के बाद मेरे पास कुछ पैसा हॉस्पिटल का देने के लिए बिल्कुल पैसा नहीं है. और लड़की होने के बाद मैं तो पूरा बर्बाद हो जाऊंगा. तर म्हणलं ठीक आहे, तो आपण तुझा प्रॉब्लेम आहे ना, म्हणलं 1 मिनिटात सॉल्व्ह करू, म्हणलं काय प्रॉब्लेम नाही, ह्याच्यावर आपण सोल्युशन काढू. तू काय कर, पेशंटला घेऊन ये, जरी माझ्याकडे रजिस्टर नसेल तरी पण आपण करू. आणि तू आपण असं करू की मुलगी झाली तर तू हॉस्पिटलचं बिल देऊच नको, मी पूर्णपणे मुलीचं बिल माफ करतो. मग काय प्रॉब्लेम, म्हणलं मग काय प्रॉब्लेम नाही. आणि मुलगा झाल्यानंतर मी पण काही बिल सोडणार नाही, का तू स्वतःच म्हणतोय की मैं खुद को बेच दूंगा, मैं ठेकेदार से पैसा लाऊंगा, रिश्तेदार से पैसा लाऊंगा. तो मैं तो म्हणलं मग मी पण काही माफ करणार नाही. मतलब उसमें कोई प्रॉब्लम नहीं, लड़का होने के बाद मैं आपको खुशी से सब बिल दूंगा. लेकिन टेंशन है लड़की होने के बाद, तो मतलब लड़की होने के बाद तो मैं आपका टेंशन दूर करूंगा, बिल ही नहीं लूंगा. तिचे सिझेरियन डिलिव्हरी केली आम्ही ऍडमिट करून आणि योगायोगाने ज्यावेळेस डिलिव्हरी झाली तर तिला मुलगी झालेली. मग आम्ही त्या बाळाला ज्यावेळेस आम्ही त्याच्या वडिलांना दाखवायला बाहेर आणलं त्यावेळेस आम्ही त्याला सांगितलं, बाबा तुमच्या घरी लक्ष्मी आली आणि आल्या तिने तुमचा खूप मोठा फायदा करून घेतलाय, फायदा करून दिलेला आहे की हॉस्पिटलचं सर्वच बिल माफ झालेलं आहे, तुमचे खूप पैसे वाचले. आता झाला प्रॉब्लेम त्याला की तो कन्फ्युज मध्ये गेलेला, त्यांना वाटलं की आता काय करायचं, आनंद मानायचा, बिल माफ झालंय म्हणून आनंद मानायचा, का मुलगा नाही झाला म्हणून दुःख तर जाताना त्या मुलीचं जन्माचं चांगलं स्वागत करून अगदी वाजत गाजत, म्हणजे आमच्या नाव ते ढोल आणून हे आणून त्यांच्या लेबर कॅम्प मध्ये सोडायला गेलो. ते आम्ही गेल्यानंतर त्यांना वाटलं की लेबर कॅम्प मध्ये एवढं वाजत गाजत कोण निवडणूक जिंकल्याची मिरवणूक घेऊन आले का काय कोणी, असं अशा पद्धतीने वातावरण तयार झालं. त्याच्यानंतर तो मध्ये तिचे वडील म्हणजे मधून आता नाही इथं राहत पण ते गावाला कुठे त्याच्या गेलेले, ते मधून फोन करतात कधी कधी, आधीमध्ये त्याचा फोन आला. मला खूप अभिमान वाटतो माझ्या मुलीचा, कारण माझी मुलगी स्कूलमध्ये टॉपर आहे आणि सर्वच गाव म्हणतं
की मुलगी असा होतं ह्याच्या मुलीसारखी हुशार असावं. डॉक्टर राख सांगतात त्यांचे वडील हे हमाल होते. त्यांनी रुग्णालय हे कर्जावर घेतलं होतं. बेटी बचाव मोहीम सुरू केली तेव्हा समाजातल्या अनेकांची नाराजी त्यांना पत्करावी लागली होती. बेटी बचाव सारख्या मोहिमांसाठी शासनानं पुढाकार घेतला पाहिजे असे सल्ले त्यांना देण्यात आले होते. पण डॉक्टर राख यांचे वडील त्यांच्यासोबत नेहमीच होते. त्यांनी डॉक्टर राख यांना सांगितलं होतं की ही मोहीम अशीच सुरू ठेव आणि लागलं तर मी पुन्हा या वयात हमाली करेन. डॉक्टर गणेश राख यांनी सुरू केलेली मोहीम ही यापुढेही सुरू राहणार असून पुढे जाऊन डॉक्टर राख यांना महिला तसंच मुलींमध्ये उद्भवणाऱ्या विविध आजारांवर एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करायचंय. त्यामध्ये मोफत सेवा सुरू करायची आहे अशी इच्छा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. यामुळे नक्कीच येत्या काळात त्यांना मदतीचा हात मिळणार असल्याचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. जसा मुलीचा जन्म बऱ्याच ठिकाणी आजही स्वीकारला जात नाही, तशीच एक गोष्ट आहे जिच्याशी डील करताना समाज म्हणून आपण सुद्धा कुठेतरी मागे पडतोय. ते म्हणजे एपिलेप्सी, म्हणजेच फिट येणं. फिट येणं म्हणजे आयुष्य संपलं, ती व्यक्ती कधीच प्रगती करू शकत नाही किंवा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही असा काहीसा समज किंवा गैरसमज आजही समाजात मोठ्या प्रमाणात आहे. पण हा समज चुकीचा आहे. आपल्या जिद्दीनं आणि धैर्यानं सिद्ध करून दाखवणारी एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे यशोदा वाकणकर. वयाच्या 7व्या वर्षापासून एपिलेप्सी सारख्या गंभीर कंडिशनशी सामना करत तब्बल 23 वर्षांचा संघर्ष आणि त्या संघर्षाला केवळ स्वतःपुरतं न ठेवता हजारो लोकांसाठी आशेचा किरण बनण्याचा त्यांचा हा प्रवास. लढण्याची, उभं राहण्याची आणि इतरांना सुद्धा उभं करण्याची यशोदा वाकणकर यांची ही प्रेरणादायी कहाणी. यशोदा वाकणकर एपिलेप्सी वॉरियर म्हणून तब्बल 23 वर्ष त्यांनी लढा दिला आणि यशस्वीरित्या एपिलेप्सी या कंडिशनमधून त्या बाहेर पडल्यात. एपिलेप्सी म्हणजे फिट येणं, फेफरं किंवा आकडी येणं असंही म्हणतात आणि एपिलेप्सीला यशोदा बॉडी कंडिशनच म्हणतात, आजार म्हणत नाहीत. 23 वर्ष एपिलेप्सीशी लढा देऊनही त्यांनी कधीही स्वतःला रुग्ण म्हणून घेतलं नाही. एकतर मी रुग्ण कधीच नव्हते, कारण मी त्याला रुग्ण म्हणवून घेत नाही. कारण एखाद्या गोष्टीकडे आपण ज्या नजरेने बघतो त्या नजरेने आपल्याला ती दिसते. हो. तर मला नेहमी वाटतं की माझे आई वडील डॉक्टर अनिल अवचट आणि अनिता अवचट यांनी मला अतिशय नॉर्मल मुलीसारखं वाढवलं आणि उलट त्यांनी कधीही याला आजार म्हटलं नाही. उलट आम्ही जस्ट घरी त्याला त्रास झाला थोडासा असं म्हणायचो. पण आईबाबांनी जे मला अतिशय नॉर्मल मुलीसारखं वाढवलं ते मला या सगळ्यातलं मोठं श्रेय वाटतं. कारण आपल्याकडे खूप लाडावलं जातं मुलांना, तू हे नको करू, तू ते नको करू, असं खूप केलं जातं, ओव्हर पॅम्पर केलं जातं. तर तसं काही न करता मला नॉर्मल शाळेत घालणं किंवा जे माझ्या बहिणीसाठी जी ट्रीटमेंट होती तेच माझ्यासाठी असणं, तर असं हे आईबाबांनी जे केलं हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि ॲट द सेम टाईम मला जेव्हा एपिलेप्सीचा त्रास सुरू झाला त्याच्याकडेही आईबाबांनी मला अतिशय सकारात्मक रीतीने बघायला शिकवलं. म्हणजे कधीच एपिलेप्सी म्हणजे जसं बागुलबुवा केला नाही की काही नाही. पण आता हे आहे तर त्याच्या गोळ्या घेणं, वेळेवर घेणं, त्या गोळ्या घेताना सुद्धा आनंद मानणं, हे सुद्धा त्यांनी मला 7व्या वर्षीपासून शिकवलं. आणि उलट आईनी हे शिकवलं की तुला महिन्यातनं एकदा फिट आली तर उरलेले 29 दिवस तुझे ते अतिशय चांगले घालवायचे. आणि विशेषतः त्यांनी लहानपणापासून माझ्यात एक आत्मविश्वास निर्माण केला की आपल्या एपिलेप्सीबद्दल सतत ओपनली बोलायचं. आपल्याकडे लपवण्याची पद्धत असते, हो. एखादी गोष्ट लपवली की तशीच पद्धत निर्माण होते. पण मी खूप लहानपणापासून अगदी आनंदाने सांगायचे की मला एपिलेप्सी आहे, मला असं होतं, फिट आली तर काय करा, काय करू नका, असे माझे अवेअरनेस प्रोग्राम लहानपणापासून सुरू असायचे. वयाच्या 7व्या वर्षीपासून एपिलेप्सी, 23 वर्ष फिट्सचा सामना, 2003 मध्ये ब्रेनची शस्त्रक्रिया आणि एपिलेप्सीतून बाहेर येण्याचा हा प्रवास. यशोदा यांनी हा प्रवास इथेच थांबवला नाही, तर ज्यांना एपिलेप्सी आहे त्यांना हात देऊन प्रवासाला पुढे नवी दिशा दिली. 2004 मध्ये पुण्यात संवेदना फाउंडेशन हा एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप त्यांनी सुरू केला. त्यासाठी यशोदा यांनी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये MA केलं. बँगलोर युनिव्हर्सिटीतून डिप्लोमा इन एपिलेप्सी केअर केलं. गेली 18 वर्ष कार्यरत असलेली संवेदना फाउंडेशन ही संस्था एपिलेप्सी विवाह मंडळ, गरिबांसाठी एपिलेप्सी औषध मदत योजना
एपिलेप्सी जनजागृती अशा अनेक एपिलेप्सीशी निगडीत पैलूंवर अविरत काम करत आहे. एखाद्या जरी घरी नॉर्मल वातावरण असो की किती पॉझिटिव्ह असो, पण तरी ते सफरिंग हे असतंच, की तुम्हाला बाहेर लोक कसे वागवतायत किंवा सगळ्या ह्याच्यातनं तुम्ही जात असता. तर त्यामुळे ह्याच्यातनं गेल्यावर मी शस्त्रक्रियेतनं बरी झाली आणि तेव्हा मला मनात विचार येत होता की आता किती बरं आहे, आता माझा फिट्सचा त्रास थांबलाय. पण तरी सुद्धा मला आठवलं की असे कितीतरी अजून माणसं आहेत की दे आर सफरिंग विथ एपिलेप्सी, त्यांना अजून एपिलेप्सीचा त्रास आहे. मला त्या सगळ्या व्यक्ती आठवायला लागल्या आणि मग मला असं वाटलं, मी असं कसं म्हणतेय की आता मी बरी झाली आहे तर सगळे प्रॉब्लेम संपले. असं काही नसतं. प्रॉब्लेम हे कधीच संपत नसतात. तर त्याच्यामुळे मला तेव्हा वाटलं की त्या व्यक्तींसाठी काम करणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी तो निर्णय घेतला की आता एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप सुरू करायचा. काउन्सिलरचा रोल याच्यासाठी महत्त्वाचा अशासाठी असतो की एपिलेप्सीबद्दल आपल्या समाजात खूप सारे गैरसमज आहेत. ते काय ते पण मी इथेच सांगते, की काहींना वाटतं की म्हणजे देवाचा कोप, भुताची बाधा हे सगळं आपल्याकडे नेहमी बोललं जातं किंवा जरी योग्य ट्रीटमेंट घेत असेल तरी सुद्धा कुठल्यातरी देवऋषाकडे जाणं, कुठल्यातरी साधूकडे जाणं आणि लोकांना वाटेल की आता 2026 मध्ये हे काही राहिलं नाही, असं अजिबात नाही. अजूनही सगळं चालू आहे. तर त्याच्यामुळे इव्हन एखाद्याला फिट आली तर अगदी सुशिक्षित घरात सुद्धा त्याला कांदा लावतात नाकाला, रस्त्यात कुणाला फिट आली तर चप्पल लावतात. हे सगळे गैरसमज म्हणजे गैरसमज आहेत. अघोरी उपाय करतात. अघोरी उपाय आहेत. तर हे सगळं चालू असतं. काही जण चमचा देतात हातात, चमचा तोंडात कोंबतात. हे अतिशय चुकीचं आहे. यापैकी काहीही करायचं नसतं. म्हणून मी इथे काय करायचं ते पण सांगते. हो. कारण समजा रस्त्यात कुणाला फिट आली तर एक तर तुम्ही 10 जण जाऊन त्याच्या भोवती असं हे करता. तेवढ्याची काही गरज नसते. एका माणसाची काळजी एक माणूस किंवा 2 माणसं घेऊ शकतात. तर तुम्ही त्याला आधी समजा जर खूप मोठी फिट असेल आणि त्याचे हातपाय हलत असतील तर त्याच्या हाताला काही लागत नाही ना, कुठला दगड किंवा काही, ह्याची काळजी घ्या. त्याची समजा अगदी स्कार्फ किंवा असं घट्ट काही बांधलं असेल तर सगळं सैल करा. त्याला श्वास तरी घेता येऊ द्या आणि त्याला जनरली कुशीवर वळवा. थोडासा वारा घाला, मोकळी हवा ठेवा. घरी असाल तर खिडक्या उघडा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला हे ॲश्युअर करा की काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर, तर काही काळजी नको करूस. आपल्याला असं वाटतं त्या व्यक्तीला काही कळतच नाही, पण तसं नसतं, की थोड्याफार प्रमाणात कळत सुद्धा असतं. जेव्हा मध्ये-मध्ये कळत असतं तेव्हा ती व्यक्ती जेव्हा ऐकते की कोणीतरी आपली काळजी घेते आणि आपल्याशी चांगलं बोलतंय, तेव्हा त्या व्यक्तीला बरं वाटतं की कोणीतरी आहे म्हणून त्या काळजीनी दुसरी फिट येत नाही. कारण मला सुद्धा जेव्हा हा त्रास व्हायचा आणि लोकं असं जेव्हा यायचे कांदा, चप्पल एटसेट्रा सगळं करत, तेव्हा त्याचं चीड येऊन मला दुसरी फिट यायची किंवा आता ही माणसं काय करतील याची काळजी वाटून दुसरी फिट, तिसरी फिट यायची. तर म्हणून तुम्हाला जरा नॉर्मलाइज करणं गरजेचं असतं सगळ्यांना, की तू काळजी करू नको, मी आहे तुझ्याबरोबर. यशोदा या पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात न्यूरो काउन्सिलर म्हणून काम करतात. त्यांनी एपिलेप्सी असलेल्या लोकांसाठी काउन्सिलिंगचं महत्त्व सांगितलं आहे. शिवाय ज्या पालकांच्या मुलांना एपिलेप्सी आहे त्यांनी सामाजिक दडपण न घेता समाजात वावरताना कशी काळजी घ्यावी हे सुद्धा खूप सुंदर अनुभवातून लागले. तर काउन्सिलरचं काम करणं हे यासाठी महत्त्वाचं असतं, की जसं मी इतका वेळ सांगतेय, की पालकांना माहिती नसतं कसं ट्रीट करायचं किंवा त्या व्यक्तीचं सुद्धा खूप स्वतःचेच गैरसमज असतात. समाजातल्या गैरसमजांमुळे ती व्यक्ती इंट्रोव्हर्ट बनलेली असते. त्यामुळे काउन्सिलिंगची गरज असते, की नाही, तू नॉर्मल आहेस, तू यातून बाहेर येऊ शकतेस किंवा तू आत्मविश्वासाने राहू शकतेस. जसं मी मगाशी म्हटलं तसं, की 2 फीटमधलं जे अंतर असतं ते तरी आपण नॉर्मल घालवू शकतो. आणि आपण लोक काय म्हणतील ही टॅगलाईन आपल्या देशात खूप वापरली जाते. काही झालं की लोक काय म्हणतील. तर लोक ही कॅटेगरी असते ना, ही काहीतरी म्हणतच राहते. ती गेली उडत. आम्ही म्हणतो ती लोक गेले उडत. तुम्ही स्वतःसाठी जगताय ते चांगले जगा. तुम्हाला फॅमिली आहे ना बरोबर. मग ते लोक काही का म्हणेनात, तुम्ही आत्मविश्वासाने सांगू शकला पाहिजेत की मला एपिलेप्सी आहे आणि मला त्रास झाला तर काय करा आणि काय करू नका. आपल्या समाजात कोणताही आजार नसलेल्या मुला-मुलींसाठी अरेंज मॅरेज ही पद्धत खरं तर फार गुंतागुंतीची आहे. मग एपिलेप्सी असलेल्या मुला-मुलींसाठी तर त्यांना आणि त्यांच्या पालकांना त्रासाला सामोरं जावंच लागेल. अशांसाठी संवेदना फाउंडेशनच्या वतीनं यशोदा या एपिलेप्सी वधूवर मेळावा सुद्धा घेतात. फिट येणं म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, तर योग्य उपचार आणि सकारात्मकतेनं त्यावर नक्कीच विजय मिळवता येतो. हे यशोदाजी तुम्ही सिद्ध केलं आहे. खरं तर कोणत्याही घरात व्यसन असलं की त्याला सर्वात आधी बळी पडते ती त्या घरातली बाई. व्यसन माणसाला असतं, पण हाल मात्र बाईला सोसावे लागतात. माझ्या या बोलण्याला आता आपल्यापैकी अनेक जण जगून चुकले असतील.
आणि काही जणी तर जगतही असतील. व्यसन एक असा विळखा जो फक्त त्या एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण कुटुंबालाच उद्ध्वस्त करतो. पण याच अंधारात आशेचं किरण बनून उभं राहिलंय पुण्यातलं मुक्तांगण. 30 वर्षांपेक्षा जास्त काळ आणि 30,000हून अधिक जीवनांना नवी दिशा देणाऱ्या या केंद्राची आणि मुक्ता पुणतांबेकर यांच्या कार्याची ही विशेष झलक. पुण्यातलं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र नाव ऐकताच डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे आनंदी आणि व्यसनमुक्त समाज. डॉक्टर अनिता अवचट यांनी पु ल देशपांडे यांच्या प्रेरणेनं रुजवलेल्या या रोपट्याचं आज एका विशाल वटवृक्षात रूपांतर झालंय आणि या वटवृक्षाची सावली बनून काम करत आहेत मुक्ता पुणतांबेकर. सुरुवातीला मी जेव्हा इकडे काम करायला लागले तर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी रिसर्चसाठी म्हणून खरं तर इकडे यायला लागले. आणि मग मी आई बरोबर बसायचे, ऑब्झर्व करायचे, मग ते आवडायला लागलं. मग इथेच काम करायचा पण निर्णय घेतला. 4 वर्ष मला आई बरोबर काम करायला 4 वर्ष मला आई बरोबर काम करता आलं. आणि त्याच्यामध्ये असं होतं की माझी एक अशी दुय्यम रोल होता ना, की सगळे निर्णय वगैरे आई घेणार. काही प्रॉब्लेम आला की तिच्याशी बोलायचं लगेच. म्हणजे असं काही मला काही निर्णय वगैरे घ्यायचे नव्हते. पण मी तिचे काही कामं स्वतःकडे घ्यायला लागले होते, की जसं मला असं लक्षात आलं की तिला क्लिनिकल कामाचा कंटाळा नाहीये. ती कितीही पेशंट्स बघू शकते, पण पत्रव्यवहार असे काही ज्या गोष्टी असतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्या तिला कंटाळवाण्या वाटायच्या. मग हळूहळू मी ती जबाबदारी घ्यायला लागले. असं करता करता मग कामं तर मी वाढवत गेले. आणि मग तिचं फेब्रुवारी 1997 मध्ये निधन झालं. मग माझं अर्थातच कामाची थोडीशी जबाबदारी वाढली. बाबा तोपर्यंत असा कधी मधी येणारा होता, तो रोज यायला लागला. मग असं ठरलं की बाबा डायरेक्टर आणि मी डेप्युटी डायरेक्टर. आणि अर्थातच या सगळ्या टीमनी मला स्वीकारलं, कारण आईचीच मुलगी असल्यामुळे त्यामुळे मला स्वीकार लगेचच मिळाला. म्हणजे तो काहीच प्रॉब्लेम आला नाही. पण खूप ते सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते, की आई गेल्याचं दुःख, स्ट्रेस, की हे मला झेपणार आहे का सगळं. तेव्हा मुक्तांगण आर्थिक अडचणीत सुद्धा होतं. तर असं पण मी स्वतः असं ठरवलं की मी रुग्णांना काय सांगते की तुम्हाला स्ट्रेस जेव्हा येतो तेव्हा तुम्ही मदत घ्या, बोला. आणि माझ्यासाठी तर बाबा आहेच ना सतत उपलब्ध. आनंद नाडकर्णी आहे की ज्याला मी कधी लोकांना अपॉइंटमेंट घ्यायला लागते पण मी मात्र कधीही बोलू शकते. स्टाफशी मी बोलू शकते. तर असं मी स्वतःहूनच प्रयत्न करत गेले की माझा ताण कसा कमी करता येईल. पण महत्वाचं मला जी सगळ्यात मदत मिळाली की माझ्या इथल्या टीम कडून, की त्यातले बरेचसे लोक असे की जे पूर्वी व्यसन करत होते, व्यसन मुक्त होऊन ते इथे काम करतायत. माझ्या इतकं फॉर्मल एज्युकेशन त्यांच्याकडे नव्हतं, पण तरीही मला त्यांच्याकडे जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स होता त्याच्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. आणि त्यांची उपचार पद्धती केवळ औषधांवरच अवलंबून नाही तर ती हिलिंगवर आधारित आहे. इथं रुग्ण नाही तर मित्र मानले जातात. इथं रुग्ण दाखल झाला की त्याला एका शिस्तीत काम करावं लागतं. सकस आहार, व्यायाम आणि सामूहिक प्रार्थना याबरोबरच स्वतःची कामं स्वतः करण्यावर भर दिला जातो. अनेक खेळ, वाचन, मातीकाम, बागकाम असे अनेक छंद जोपासले जातात. एकंदरच सगळ्यांना एकमेकांना आधार देत व्यसनमुक्तीचा धडा दिला जातो. माझ्या आईबाबांचं अगदी पहिल्यापासूनच ठरलेलं होतं की मुलांना मराठी माध्यमामध्येच शिकवायचं. आमच्या घराजवळ माझ्या आईबाबांचं आधीपासूनच ठरलेलं होतं की मुलांना, म्हणजे आम्ही दोन्ही मुलींना मराठी माध्यमाच्या शाळेतच घालायचं. आणि तेव्हा आम्ही मेंटल हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्ये राहायचो. आणि आमच्या घराजवळ एकच शाळा होती, ती म्हणजे महानगरपालिकेची. आणि हे पण आईबाबांना ठामपणे असं हवं होतं की चालत जाण्याच्या अंतरावरती शाळा पाहिजे, आम्ही स्वतंत्रपणे जायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आम्ही दोघीही आमच्या घराजवळच एक झोपडपट्टी होती तिथल्या महानगरपालिकेच्या शाळेत जायला लागलो. आणि तेव्हा खूप लोकांना आश्चर्य वाटायचं की तुम्ही दोघंही डॉक्टर आणि मुलींना असं कसं तुम्ही झोपडपट्टीतल्या शाळेत घातलंय. पण आईबाबा ठाम होते. आणि खरं सांगायचं तर आमचं दोघींचं काहीच अडलं नाही किंवा नुकसान झालं नाही. उलट खूप छान मैत्रिणी मिळाल्या. त्या आमच्या घरी यायच्या, आम्ही त्यांच्या घरी जायचो. म्हणजे झोपडपट्टीतल्या त्यांच्या घरी आम्ही राहायला वगैरे जायचो, सण साजरे करायला जायचो. आणि मला वाटतं की त्यावेळेला ना खरा म्हणजे असं नकळतपणे असं आमच्या मनात कुठेतरी झालं असेल की आपल्या देशातले म्हणजे खरे लोक, आपला खरा देश कसा आहे, लोक कसे राहतात, हे कुठेतरी त्या वयात आमच्या दोघींनाही बहुतेक लक्षात आलं. कारण आम्ही दोघी आता सामाजिक क्षेत्रामध्येच काम करतो. तर मे बी त्या लहानपणीचा प्रभाव कुठेतरी असू शकतो त्यासाठी. एक महत्वाचा वेगळेपणा म्हणजे जेव्हा MBBS झाल्यानंतर
बाबाला असं वाटलं की मला वैद्यकीय व्यवसाय करायचा नाहीये, नाहीये. तर मला लेखन करायचंय, सामाजिक काम हम्म. करायचंय. तेव्हा आई म्हणाली की हो चालेल, तू तुला हवं ते कर आणि कमवायची जबाबदारी मी मी घेते. घेते. मग आई मेंटल हॉस्पिटलमध्ये सरकारी नोकरीमध्ये होती आणि बाबा लेखन, वाचन आणि मुख्य म्हणजे घरी राहून आम्हाला दोघींना हम्म. वाढवणं, हे सगळं बाबांनी केलं. आणि त्यावेळेला तर हे म्हणजे अवघडच होतं अशा बरोबर. पद्धतीने, किंवा आम्ही बाबाला ए बाबा म्हणणं वगैरे. हम्म. आणि ते दोघंही मी असं बघितलं की कधीच असं एक्साइट नाही होणार, शांतपणे आमच्याशी बोलायचं, घरातल्या निर्णयामध्ये आम्हाला सामील करून घ्यायचं. हे खूप छान असं एक मोकळेपणाचं वातावरण आमच्याकडे घरामध्ये होतं. त्या दोघांना असं वाटलं की मुक्तांगणचं जे वातावरण आहे ते हॉस्पिटल सारखं नको करायला, हम्म. तर आश्रमासारखं पाहिजे, हम्म. की जिकडे सगळे लोक एकत्र राहतील, एकमेकांना मदत करतील, इथली कामं करतील. त्यामुळे आजही मुक्तांगणमध्ये कोणालाही स्पेशल रूम दिली जात नाही. हम्म. सगळेजण वॉर्डमध्ये एकत्र राहतात आणि ते नेहमी म्हणतात की ह्या एकत्र राहण्याची ना आम्हाला व्यसनमुक्त राहायला खूप मदत मदत होते. होते. बरोबर. आम्ही एकमेकांशी बोलतो, एकमेकांना मदत करतो. मुक्तांगणमध्ये जेव्हा रुग्णमित्र ऍडमिट होतात तेव्हा त्यांना पांढरे कपडे घालायला लागतात. हम्म. तर ते पण की बाहेर तुम्ही कुठल्याही पोझिशनला काम करत असाल तरी इथे आपण सगळे मित्र आहोत, मित्र आहोत. इथे आपण सगळेजण समान आहोत. हम्म. म्हणून मग पांढरे कपडे, त्यांना छोटासा एक लॉकर दिला जातो की त्याच्यात त्यांनी पूर्ण महिन्याभराचं सामान ठेवायचं असतं. हम्म. स्वतःची कामं तर ते स्वतः करतातच, हम्म. पण मुक्तांगण मधल्याही काही कामांना त्यांना सहभागी करून घेतलं जातं, की जसं किचनमध्ये भाजी चिरणं असेल हम्म. किंवा अशी मोठमोठी भांडी असतात ज्याच्यात स्वयंपाक केला जातो, ती धुवायची असतील, अशी छोटी छोटी कामं त्यांच्यासाठी दिली असतात. आणि असं कधी कधी होतं की सुरुवातीला ते म्हणतात नाही आमच्या घरी काम करायला नोकर आहेत, किंवा काही वेळा असं वाटतं की नाही हे पुरुषांचं काम नाहीये. हम्म. पण जेव्हा ते बघतात की बाकीचे लोक पण हे सगळं करतायत, करतातच. स्टाफ पण करतायत, हम्म. तर मी करायला काय हरकत आहे. हम्म. आणि आमच्या डायनिंग हॉलमध्ये एक छान बाबांनी लिहिलेलं वाक्यच आम्ही लावलेलं आहे, की बाबांनी असं त्याच्यात लिहिलंय की बाबांनी असं लिहिलंय की जेव्हा आपण भाजी कापतो हम्म. तेव्हा आपला अहंकार कापतो, आणि जेव्हा आपण भांडी साफ करतो तेव्हा आपण आपलं मन साफ करत असतो. हम्म. तर आजवर 30,000हून अधिक लोकांनी इथून व्यसनमुक्तीचा धडा गिरवला आहे. मद्यपान असो वा अंमली पदार्थ, मुक्तांगणनं प्रत्येकाला पुन्हा एकदा स्वाभिमानानं जगायला शिकवलंय. मुक्ता पुणतांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र आज सुद्धा माणसं जोडण्याचं काम अविरतपणे करत आहे. इंटरनेटचं व्यसन सुद्धा घरोघरी आता वाढत चाललंय. व्यसन करण्याचं वय सुद्धा कमी कमी होत चाललंय. ही बाब गंभीर आहे. होतं की आता कॉन्फरन्सेस अटेंड होय. करायला लागतात, किंवा काही असंच मित्रमैत्रिणींच्या पार्टीज असतात, तर तिथे असतात ते पित असतात. पण काही नाही, मग मी म्हणजे मला जे काही एखादं सॉफ्ट ड्रिंक, ज्यूस वगैरे असं मी घेते. काही वेळा ते त्यांचं पण थोडंसं एक जळफळाट होत असतो की हे लोक फिटनेस कॉन्शियस पण आहेत आणि ते अजिबात पित नाहीत, आणि त्यांना त्यामुळे टोमणे वगैरे सुद्धा हो. ऐकायला लागू शकतात. हो. आणि जर का मुलांना बोलावलेलं असेल आणि तिकडे दारू पिणारे आम्हाला माहिती असेल तरी आम्ही मुलांना आवर्जून घेऊन जातो, टाळत नाही न्यायला. कारण मुलांना पण हे कळू दे की त्या पार्टीमध्ये आपण न पिता सुद्धा कसं वावरू शकतो, वावरू किंवा शकतो. कोणी आग्रह केला तरी ठामपणे नकार कसा देऊ शकतो, हे मुलांना सुद्धा लक्षात येऊ दे. म्हणून आमची मुलं पण असतात बरेचदा अशा पार्ट्यांमध्ये आमच्या, की खूपच जास्ती प्रतिष्ठा येते. त्यामुळे आमचं काम वाढलं एक प्रकारे ना, कारण व्यसनाधीन कोण होतं, जे कधीतरी कमी प्रमाणात पिणारे तेच पुढे जाऊन व्यसनाधीन होतात. त्यामुळे सोशल ड्रिंकिंग पण धोकादायक आहे असं WHO नीच सांगितलंय. होय. तर हे इतकं सोशल ड्रिंकिंग वाढतंय ते एक मोठं आव्हान आहे. आजकाल तरुण मुलांच्या पार्टीमध्ये तर दारू पण नसते, डायरेक्ट ड्रग्जच त्याच्यामध्ये असतात, की गांजाचं आजकाल वाढतंय किंवा एक्स्टसी, MD अशी काही ड्रग्ज आता ते घेतायत. तर ही एक खूप मोठी समस्या आहे. आणि मुलांना असं वाटतं की ते अडिक्टिव्ह नाहीये, त्याचं व्यसनात रूपांतर नाही होत, पण खूपच अतिशय त्याचे गंभीर दुष्परिणाम आहेत. सिगरेट, तंबाखू ह्या गोष्टी आता खूप वाढत चालल्या आहेत. त्याचबरोबर अर्थातच हे आपले वर्तनात्मक व्यसन, स्क्रीनचं व्यसन, हे पण खूप वाढत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे मग संवाद कमी होत चाललाय कुटुंबियांमधला. तर अशी खूप सारी आव्हानं आहेत. जेव्हा आम्हाला पालक सभेला बोलावतात किंवा पालक आमच्याशी काही बोलत असतात, तर माझं एक अतिशय आवडतं वाक्य ते मी नेहमी पालकांना सांगते, की आपल्याला असं जे वाटतं की आपल्या मुलांनी असं करावं
ते आधी पालक म्हणून आपण करायला पाहिजे. आपल्याला जर का वाटतं ना आपल्या मुलांनी व्यायाम करावा तर आपण रोज व्यायाम करावा. आपल्याला वाटतंय की आपण स्क्रीन टाइम कमी करायला पाहिजे तर आधी आपण मुलांना मुलांनी स्क्रीन टाइम आपल्याला जर का असं वाटत असेल की आपल्या मुलांनी स्क्रीन टाइम कमी करायला पाहिजे तर आपण तो कमी करायला पाहिजे. तर मुलांना सतत लेक्चर देण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करा की बघा मुलं सुद्धा नक्कीच बदलतील. मुक्तांगण म्हणजे फक्त एक संस्था नाही तर तो एक पुनर्जन्म आहे. जर तुमच्या ओळखीत कुणी या संकटात असेल तर लक्षात ठेवा, मदतीचा हात फक्त एका हाकेवर आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कुणाचं तरी आयुष्य वाचवायला मदत करा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून 2 बहिणींनी मोठं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण सुद्धा करून दाखवलं. शेतात काम करत, साधनांची कमतरता झेलत त्यांनी नेमबाजीसारख्या महागड्या आणि कठीण खेळात राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. मोहिनी आणि रोहिणी कातुरे या 2 जिद्दी बहिणींचा प्रवास केवळ प्रेरणादायी नाहीये, तर इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही याचं एक जिवंत उदाहरण आहे. चला पाहूया त्यांच्या संघर्ष आणि यशाची ही खास कहाणी. नेमबाजी हा शहरी आणि धनवान लोकांचा खेळ समजला जातो. मात्र छत्रपती संभाजीनगरातल्या माळेगाव सारख्या छोट्याशा खेड्यातील रोहिणी आणि मोहिनी कातुरे ह्या त्याला अपवाद आहेत. या दोघीही शेतकरी कन्यांनी शेतातली कामं करत पिस्तूल नेमबाजीमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत नावलौकिक मिळवलं आहे. नुकत्याच दिल्ली इथं झालेल्या राष्ट्रीय अजिंक्य नेमबाजी स्पर्धेत मोहिनी कातुरे हिनं 2 पदकं मिळवली. कांस्य पदक आणि रौप्य पदक मिळवून तिनं नावलौकिक केलं. मला तर खूप अडचणीला सामोरे जावं लागलं, कारण की ही छोटी होती आणि ही माझ्या आधी नेवाशाला शिकायला होती. माझी 12वी पर्यंत गावाकडे शाळा वगैरे झाली होती, कॉलेज पण गावाकडेच झालं होतं. नंतर काय करायचं म्हणून मग मी शूटिंग करत होती. असं वाटलं की चला आपण पण काहीतरी करू शकतो. मग मी पण शूटिंगकडे गेले, पण दोघींचा खर्च हा पप्पाला पेलत नव्हता, कारण की दोघींचा खर्च खूप होता आमच्या शूटिंगमध्ये. मग पप्पांनी दोघींना पण टाकलं, एकाच ठिकाणी राहिलो आम्ही. तिला बघून तीच माझी मार्गदर्शक वगैरे झाली. तिनंच मला कोचिंग पण केली फर्स्ट टाइम वगैरे, सगळ्या गोष्टी तिच्याकडून शिकले मी. नंतर मग आमच्या दोघींचं पण चालू होतं, पण मग खूप अडचणी वगैरे यायला लागल्या, कारण की पैसा नव्हता आमच्याकडे. पप्पा शेतकरी होते, शेतीमध्ये एवढं पिकायचं नाही, कारण की नुकसान भरपाई खूप होती शेतकरी. पाऊस वगैरे जास्त पडायचा, काही कमी पडायचा. मग नंतर आम्ही असं ठरवलं की बाबा तू पहिलं करतेय, चल तू थोडं पुढे चल, थोडं मी मागून मी माझा स्टॉप घेतला मग शूटिंग मध्ये. मग तशी पुढे आता दोघी पण सेम लेवलला चालली. छत्रपती संभाजीनगरच्या कातुरे परिवारात मोहिनी ही लहान तर रोहिणी ही मोठी बहीण. मोहिनीला शाळेत असतानाच नेमबाजीची आवड लागली, त्यामुळे तिनं नेमबाजीमध्ये करिअर करण्याचं ठरवलं. तसं घरीही सांगितलं. घरची परिस्थिती जेमतेम असल्यानं आणि नेमबाजीसाठी पिस्तूल खरेदी करणं, साहित्य खरेदी करणं यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो हे त्यांना कळलं. त्यामुळे घरच्यांपुढेही प्रश्न निर्माण झाला. मात्र वडिलांनी आपली मुलगी काहीतरी करतीये तर करू द्यावं असं म्हणत तिला सहकार्य केलं. आम्ही दोघी बहिणी बाहेर शिकते. गावाकडून तो खूपच झालाय, कारण की लोकांचं म्हणणं होतं की ही मोठी बापा, एखादीचं तरी लग्न करून टाका तुम्ही. आता दोघी मुली बाहेर शिकवताय, बाहेरचं वातावरण चांगलं नाहीये, बाहेरचं वातावरण वगैरे चांगलं नाही, अशा गोष्टी खूप कानावर आल्या. पण पप्पांनी कधी हिंमतच सोडली नाही. पप्पांचं म्हणणं होतं की मला माझ्या मुलीवर विश्वास एवढा आहे की जेवढा माझ्या मुलावर आहे. त्यामुळे पप्पांनी पण खूप सपोर्ट केला आणि अजून पण ते खूप सपोर्ट करतात आम्हाला. गावाकडून तर अजून पण ऐकायलाच भेटतंय की तुम्ही लग्न करून टाका. पप्पाला तर स्पेशलाइज पण केलं होतं की लग्न करून टाका तुम्ही तिथे. काही महिन्यातच लॉकडाऊन लागल्यानं त्यांची प्रॅक्टिस खंडित झाली. मात्र आपल्या मुलींनी असं बसू नये यासाठी वडिलांनी घरीच ते साहित्य उपलब्ध करून देत त्यांना साधनं उपलब्ध करून दिली. लहान बहिणीचं बघतच रोहिणीने सुद्धा नेमबाजी करायला सुरुवात केली. सो मी जर दिवसातून 2 इव्हेंटची जरी प्रॅक्टिस करायची ठरवलं तर मी अडीच तास असे 5 तास दिवसाची प्रॅक्टिसला देत असते. की 2.5 तास 10 मीटर, 2.5 तास 50 मीटर, असं दिवसातील 5 तास आपले प्रॅक्टिससाठी. हा म्हणजे असं की ताण असा असतो की आपल्याला स्वतःशी कॉम्पिटिशन असते की आपल्याला दुसऱ्याशी नाही करावं लागेल. तिथे कोण आपला प्रतिस्पर्धी आहे, काय आहे हे घेणं देणं काहीच नसतं. आपल्याला ते जाऊन आपला बेस्ट स्कोर मारायचा असतो. त्यामुळे तो बेस्ट स्कोर मारण्यासाठी जी आपली मनाची शांतता आहे ती एकदम सांभाळावं लागते. शांत माइंडने प्रत्येक एक ना एक शॉट करावा लागतो, जेणेकरून आपला स्कोर वाढा. जेव्हा म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी सुवर्ण मेडल आलं आणि जेव्हा ते
अनाउन्समेंट झाली आणि तो जो एक बिगुल वाजला आणि जेव्हा तो एक फ्लॅग होस्टिंग पण असते आणि जेव्हा मी त्या पोडियम वरती गेले तर मेडल घेण्यासाठी, तेव्हा म्हणजे मला एकदम असं फील झालं की मी कुठेतरी जगाच्या एका मोठ्या स्टेजवरती उभा आहेत आणि तिथे मी आपल्या देशासाठी मेडल घेत आहेत. म्हणजे मी ते राष्ट्रीय स्तराचं होतं, पण मी ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती आहे असं मला जाणवलं आणि तिथून पुढे मला अजून की माझ्या देशाचं नाव मला कसं अजून पुढे नेता येईल यासाठी मी प्रयत्न करणार. दोघीही कातुरे बहिणींनी आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय आणि आपलं नावही कमावलंय. दोन्हीही शेतकरी कन्यांनी ग्रामीण भागातून येत पिस्तूल नेमबाजीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही, याचं जिवंत उदाहरण म्हणजे कातुरे भगिनी. तर आजच्या वाव म्हणजेच वर्ल्ड ऑफ वुमनच्या या प्रवासातल्या स्टोरी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा. या बुलेटिन बद्दल तुमचेही काही सजेशन्स असतील तर आम्हाला ते सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवू शकता. तुमच्याही भागात महिलांच्या अशा काही प्रेरणादायक गोष्टी असतील तर त्याही तुम्ही शेअर करू शकता. भेटूयात पुढच्या आठवड्यात.